नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या YouTube चॅनलवरती। नवीन स्वस्त धान्य दुकान परवाना अर्ज सुरू, याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। महाराष्ट्र शासनाचे रास्तभाव शिधावाटप दुकाने व केरोसिन परवाने मंजूर करण्याबाबत शासन निर्णयानुसार सध्याचे रास्तभाव दुकान परवाने तसेच ठेवून आजमितीस रद्द असलेले व यापुढे रद्द होणारे, राजीनामा दिलेले व लोकसंख्या वाढीमुळे द्यावयाचे तसेच विविध कारणांमुळे भविष्यात द्यावयाचे रास्तभाव दुकाने मंजूर करावयाचे आहेत। सातारा जिल्ह्यातील कार्डधारकांची होणारी गैरसोय दूर करण्याकरिता 122 गावांमध्ये नवीन रास्तभाव दुकाने प्राधान्यक्रमानुसार मंजूर करण्याच्या दृष्टीने जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे। नवीन रास्तभाव दुकानाच्या मंजुरीकरिता संबंधित ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था, नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महिलांच्या स्वयंसहायता बचत गट व महिलांच्या सहकारी संस्था यापैकी ज्यांना अर्ज करावयाचे असतील त्यांनी संबंधित तहसील कार्यालय, पुरवठा शाखा यांचेकडे संपर्क साधून 1 जानेवारीपासून 31 जानेवारी 2025 अखेर आवश्यक त्या कागदपत्रांसह तहसीलदारांकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन वैशाली राजमाने, जिल्हा पुरवठा अधिकारी, सातारा यांनी केले आहे। नवीन रास्तभाव दुकान प्राधान्यक्रमानुसार मंजुरीकरिता सातारा तालुक्यातील 10 गावे, वाई तालुक्यातील 17 गावे, कराड तालुक्यातील 7 गावे, महाबळेश्वर तालुक्यातील 44 गावे, कोरेगाव तालुक्यातील 10 गावे, खटाव तालुक्यातील 9 गावे, फलटण तालुक्यातील 4 गावे, पाटण तालुक्यातील 7 गावे, माण तालुक्यातील 5 गावे, खंडाळा तालुक्यातील 9 गावे, अशा एकूण 122 गावांचा समावेश आहे। मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, असे आवाहन माननीय जिल्हाधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली वैशाली राजमाने, जिल्हा पुरवठा अधिकारी, सातारा यांनी केले आहे। दुकान निवडीसाठी प्राधान्यक्रम: 1 पंचायत, ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था, 2 नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गट, 3 महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 अंतर्गत नोंदणीकृत सहकारी संस्था, 4 संस्था नोंदणी अधिनियम अंतर्गत नोंदणी झालेल्या सार्वजनिक संस्था किंवा सार्वजनिक न्यास, 5 महिला स्वयंसहायता बचत गट व महिलांच्या सहकारी संस्था। संबंधितांनी अर्ज केल्यानंतर प्राधान्यक्रमानुसार रास्तभाव दुकान परवाने मंजूर केलेल्या दुकानांचे व्यवस्थापन महिला किंवा त्यांच्या समुदायाद्वारे करणे आवश्यक राहील। प्राधान्य सूचीनुसार पंचायत संस्था गटांची निवड करताना ज्येष्ठ, वर्धनक्षम व नियमित कार्यरत असलेल्या व अंतर्गत व्यवहार पारदर्शक व परतफेड चोख व नियमित असलेल्या व प्रतिवर्षी लेखापरीक्षण केलेल्या पंचायत संस्था गटास प्राधान्य देण्यात येईल। नवीन स्वस्त धान्य दुकान मिळणेकामी अर्ज केलेल्या पंचायत संस्था गटांची आर्थिक स्थिती ही किमान 3 महिन्याचे धान्य उचलण्या इतकी सक्षम असावी। अर्ज करताना अर्जासोबत खालीलप्रमाणे कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे। 1 पंचायत, ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था यांचेसाठी ग्रामसभेचा ठराव, ग्रामपंचायतचा दुकान मागणी अर्ज, तेरीज पत्रक, ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेबाबत गटविकास अधिकारी यांचा दाखला। 2 पंचायत, ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था, नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गट, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 अंतर्गत नोंदणीकृत सहकारी संस्था, संस्था नोंदणी अधिनियम अंतर्गत नोंदणी झालेल्या सार्वजनिक संस्था किंवा सार्वजनिक न्यास यांचे नोंदणी प्रमाणपत्र। 3 पंचायत, स्वयंसहायता गट, संस्था, सार्वजनिक संस्था, न्यास यांचे आर्थिक स्थितीबाबत कागदपत्र जसे बँक पासबुकची छायांकित प्रत व बँकेचे प्रमाणपत्र, बँक स्टेटमेंट। 4 व्यवसाय करावयाच्या जागेचे मालकीबाबत कागदपत्र, जागा भाड्याची असल्यास भाडेपत्र, घर टॅक्स पावती, 7/12, जागेचे क्षेत्रफळ, व्यवसाय ठिकाणाचे क्षेत्रफळ चौ. फूटमध्ये। 5 बँकेकडून कर्ज घेतले असल्यास कर्जाचा तपशील व परतफेडीचे प्रमाणपत्र बँकेचे व कर्जाची नियमित परतफेड चालू असलेबाबत संबंधित बँकेचे प्रमाणपत्र व कर्जाची परतफेड झाली असल्यास संबंधित बँकेचे कर्ज पूर्ण फेड केल्याबाबतचे प्रमाणपत्र। 6 पंचायत, स्वयंसहायता गट, संस्था, सार्वजनिक संस्था, न्यास यांचे वार्षिक लेखे व हिशोब सन 2018 ते 19 पासून आजपर्यंत तपासणी केलेल्या संस्थेचा अहवाल। 7 पंचायत, स्वयंसहायता गट, संस्था, सार्वजनिक संस्था, न्यास यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सर्व सभासदांची नावे पूर्ण पत्त्यासह। 8 पंचायत, स्वयंसहायता गट, संस्था, सार्वजनिक संस्था, न्यास यांचे मूळ व आजचे भागभांडवल व सध्या करीत असलेले व्यवसाय व कार्याची संपूर्ण माहिती। 9 रास्तभाव दुकान परवाना मिळण्याबाबत व व्यवसाय करण्यासाठी संमती दर्शविलेला पंचायत, स्वयंसहायता गट, संस्था, सार्वजनिक संस्था, न्यास यांचा ठराव।
10. पंचायत स्वयंसहायता गट संस्था सार्वजनिक संस्था न्यास स्वस्त धान्य दुकान स्वतः एकत्रितरित्या चालवतील, कोणीही इतर व्यक्तीस अथवा संस्थेस चालविण्यास देणार नाही किंवा हस्तांतरित करणार नाही याबाबत प्रतिज्ञापत्र. 11. भाडेतत्वावर दिल्या गेलेल्या जागेसंबंधी मूळ जागा मालकाचे विधिग्राह्य दस्तऐवज. 12. पंचायत स्वयंसहायता गट संस्था सार्वजनिक संस्था न्यास यांचे नावे अन्य कोठेही शिधावाटप दुकान कार्यान्वित नसल्याचे रु.100 सहस्रांशच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र. सदरची माहिती खोटी असल्याचे भविष्यात निदर्शनास आल्यास नियमाप्रमाणे पुढील कारवाई करण्यात येईल. 13. पंचायत स्वयंसहायता गट संस्था सार्वजनिक संस्था न्यास यांचे सदस्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याबाबत रु.100 सहस्रांशच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र. 14. स्वयंसहायता गटाचे सभासद दारिद्र्य रेषेखालील असल्यास शिधापत्रिका, ग्रामसेवकांचे पत्रक, नगरपालिकेकडील पत्र. जिल्हा ग्रामीणमधील स्वस्त धान्य दुकान परवाने मंजुरीसाठी खाली नमूद तालुकानिहाय गावी ठिकाणी नवीन रास्तभाव दुकान देणेकामी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येत आहे. सूचना: वरील माहिती आम्हाला सोशल मीडियाद्वारे मिळाली आहे. आम्ही ती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. कृपया बातमीची स्वतः खात्री करून घ्या. धन्यवाद.